कारण काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली आहे आणि याच बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 10 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री देण्याचा निर्णय हा झाल्याची माहिती सूत्र देत आहेत। मात्र अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती पदं मिळणार याची चर्चा झाली नसल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा आपण जातोय। आमच्या सहकारी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर नेमकी काय खलबत झाली आहे, सविस्तर सांगाल? वर्षा राज्यमंत्री खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता होती, ती म्हणजे कोणाला कुठली मंत्रिपदं मिळणार आणि किती मंत्रिपदं मिळणार यासाठी। त्याच संदर्भात एक विशेष बैठक खरं तर तिन्ही प्रमुख नेत्यांची होणार होती। मात्र देवेंद्र फडणवीसांना वेळ नसल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही। गेल्या 2 दिवसांमध्ये 11 तारखेच्या आत कॅबिनेट विस्तार होईल असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं, कारण का तो 16 तारखेपासून विशेष हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्यामुळे त्यामुळे काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले आणि त्या दोघांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना 10 मंत्रिपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याची माहिती मिळते। मात्र अजित पवारांना नेमकी कुठली खाती मिळतील किंवा कुठली मंत्रिपदं मिळतील हे अजूनही गुलदस्त्यात आहे। जरी एकनाथ शिंदेंना 10 मंत्री आणि 3 राज्यमंत्री पदं देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी ती नेमकी कुठली खाती आहेत किंवा कुठल्या आमदाराला कुठलं मंत्रिपद मिळतं हे अद्यापही निश्चित झालेलं नाही। त्यासाठी कदाचित पुन्हा एकदा 1 ते 2 दिवसांमध्ये हे सर्व नेते एकत्र बसतील आणि चर्चा करतील, कारण का एकही बैठक या तिन्ही नेत्यांमध्ये शपथविधी सोहळ्यानंतर झालेली नाही। त्यामुळे तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग जो काही निर्णय असेल, जो काही आउटकम असेल या बैठकीचा तो ते कदाचित पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील, कारण का त्यांचं मुख्य उद्देश हेच आहे की हिवाळी अधिवेशन जे 16 तारखेपासून सुरू होतं, आता जवळपास तारीख निश्चित झालेली आहे। हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, थोडे बहुत का होणार पण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि हिवाळी अधिवेशन सुरू करावं। त्यामुळे जरी एकनाथ शिंदेंची बैठक झाली असली, अजित पवारांची बैठक झालेली नाही, तरी देखील येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये म्हणजे आज किंवा उद्या तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि अंतिम निर्णय घेतील। वर्षा, निश्चितच जुई, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।